सांब सदा शिव सांब सदा सांब सदा शिव सांब सदा शिव शिवाय नमः नमः शिवाय 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 शिव ओम शिव ओम सच्चिदानंद ओम 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 शिव ओम शिव ओम सच्चिदानंद हाँ शिव ओम शिव ओम सच्चिदानंद 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 जय हो शिव ओम शिव ओम सच्चिदानंद शिव ओम शिव ओम सच्चिदानंद शिव ओम शिव ओम सच्चिदानंद शिव ओम जय हो शिव ओम सच्चिदानंद शिव ओम शिव ओम सच्चिदानंद सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय महात्मा बसवेश्वर महाराज की जय जगद्गुरु पंचाचार्य महाराज सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य महाराज सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की जय संत शिरोमणे मन्मथ स्वामी महाराज की जय वैराग शिवलिंगेश्वर भगवान की जय त्रैलोक्य संपदाल्लेख समल्लेखन वित्ते सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः यामावुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगाम् तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परं शिव पंख बंद कर वागर्थविव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वर त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवार्यांचं स्मरण करून क्षेत्राधिपती उत्सवमूर्ती ग्रामाचा कुलदैव आराध्य देव शिवलिंगेश्वर भगवान यात्रा महोत्सव निमित्त महाशिवरात्री या अंतर्गत अखंड शिवनाम सप्ताह प्रतिवर्ष या ठिकाणी आपण साजरी करत आहोत। आज दुसरा दिवस, प्रथम दिवस
शिवभक्तपरायण राजेश्वर महाराजजी कुर्डीकर यांच्या कीर्तन आपण ऐकून आहात. आज शिवभक्तपरायण वेदमूर्ती अनिल स्वामीजी शेवाळकर यांनी आतापर्यंत आपल्या समोर भगवंताचा गुणगान या ठिकाणी केलेले आहे. सप्ताह तर फार सप्ताह हा शब्द ऐकल्याबरोबर आम्हाला आनंद वाटते. कीर्तन ऐकत असताना सुद्धा फार आनंद वाटते. प्रवचन सुद्धा फार आनंद वाटते. सगळ्या गोष्टी आनंद आम्हाला वाटते. परंतु एक गोष्टी भयानक कठीण आहे. मी दुपारी आलो, पाप बेचारा कोण होते की काय की ते दुसऱ्या गावचा होता. 5 घंटा झाले महाराज, काय सांगावं मला. चक्कर यायचं पाळी आहे. म्हातारा माणूस होतं. 5 तास धरले. ते गेले की आहे की आता अजून भिवून पळूनच जातात. कशाला राहते तिथं. तर ते लक्ष्मीला दिलो आम्ही. शेळगावची लक्ष्मी घेतली. आता ते किती तास घेतले ते देव जाणे. मग नंतर मी खाली आला नाही. एक नियोजन लावायचं आणि हे सेवा आहे. पूर्वी लिहत होते, सगळं लिहून लिस्ट ठेवत होते. हां, लिहिलेले तिथे कागदामध्ये आहे. म्हणजे कामात नाही. काय करावं लागते, ते ऑफिसला जाता वेळेस एक कॉम्प्युटर ठेवते ते तसं. माणूस नाही गेलं तर लिहून हां, तिथं सही देतात. सही जाताना सही, येताना सही. एक कॉम्प्युटर ठेवून टाकू त्याला. धर्मकाथ्यामध्ये आपल्याला नोंद करून घ्यायचं असेल तर या ठिकाणी सेवा करावं लागतं. म्हणून काया वाचा मन तया महादेव शरण. म्हणून या ठिकाणी सेवा फार महत्वाचं आहे. मला काय करायचं, एवढं मरमर 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 फिरायचं काय गरज होती मला सांगा. आपला जो जिम्मेदारी आहे ते जिम्मेदारी आपण करणं गरजेचे आहे. असो, विनोदाचा भाग म्हणून नाही, या ठिकाणी असं घडत आहे म्हणून तुम्हाला सांगतो. तर सुंदर रीतीने आशुतोष भगवान भोलेनाथ शंभू महादेव निर्गुण निराकार रूप असलेले शंभूंना साकारमध्ये प्रत्यक्ष करून घेतलेले अनेक साधू संत महात्मा भक्त लोक आपण पाहतो. निष्ठा ठेवले कोणाप्रती. आपला निष्ठा कोणाप्रती आहे, आमचा निष्ठा कोणाप्रती आहे, माझा नाही तुमचा सगळ्याचा. निष्ठा कोणाप्रती आहे, विश्वास कोणाप्रती आहे. काही काही भक्त असे आहेत, आईचा विश्वास केला नाही, वडिलाचा विश्वास केला नाही, जगाचा विश्वास केला नाही, आमचा विश्वास फक्त शंभू महादेवांचा विश्वास केला. म्हणून आम्ही खातो कोणाचं, ग्रहण कोणाचं आपण करतो. ज्या ठिकाणी आम्ही नोकरदार असेल, मालक तुमचंच आम्ही खातो, त्या मालकाला बोलतो. घरी असेल, लहान लेकरू असेल तर लेकरू काय म्हणणार आहे, आई वडिलांचा
आम्ही खातो. MLA MP आमदार खासदार कोणी असेल तर त्यांच्याकडं पडून राहणाऱ्या व्यक्तीला विचार, साहेबांचा कृपा आहे हो आम्हाला, दुसरं कोणाचं, त्यांच्या कृपेने मी जगतो. कोणाचा सानिध्यात राहिल्यानंतर त्यांचे गुणगान आपण करणारच आहोत. भक्त मात्र तसं नाही. भक्त कोणाचा विश्वास करतात, यांना निम्म पाद साक्षी यांना मनसाक्षी कुडल संगम देवा. कोणाचा साक्षी घेतला नाही. तुमचा चरणाचा साक्षी आहे, माझा मनाचा साक्षी, स्वतःचं मन साक्षी आणि शंभू भगवंताचा चरण साक्षी. माझा विश्वास तुमच्यावर. त्याप्रमाणे आज चंड भक्तांचं तुम्ही ऐकलात. त्याप्रमाणे या 4 मुली होते म्हणे. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. 4 मुली, फार देखभाल करायचं वडील, पालन पोषण, संपूर्ण टोटल लागणारा जो साहित्य प्रत्येकाला वेगळं 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 4 वस्तू आणून द्यायचं. गाडी आणलं तर बी 4 गाडी आणायची. वस्त्र आणायचं असलं तर 4 वस्त्र आणायचं. काहीच कमी पडू दिला नाही. एक दिवस प्रसन्नता वाटला त्या वडिलाला, मी एवढा श्रीमंत आहे, गडगंच संपत्त आहे, माझा लेकरं माझ्यावर किती विश्वास करतात म्हणून 4 लेकराला बोलून घेतले. बैलेकीला लग्न झाला नव्हता अजून. मीटिंग घेतलं त्या चौघांचा. माय, तुम्ही कोणाच्या आधारावर जगू लागलात? विचारला तो. तुम्ही कोणाच्या आधारावर जगू लागलात? बाबा, हे काय विचारायचं गोष्ट आहे? तुम्ही आहेत म्हणून आम्ही सुरक्षित आहोत. तुमचंच अन्न खाऊ लागलो, तुमचंच पाणी पिऊ लागलो, तुमचंच व्यवहारामध्ये आम्ही राहू लागलो. एक मुलगी मात्र गप्प बसली होती, काही म्हणत नव्हती. तू का गप्प बसलीस? तुझं काय म्हणणं आहे? मी ईश्वराचा खाऊ लागलो, मी शंभूचा, महादेवाचा वर जास्त त्यांच्या अटूट भक्ती, त्रिकाळ पूजा करणारे माय. माझा महादेवावर भक्ती आहे. मी जे बी खातो देवाचंच खातो, मी जे बी काय पितो देवाचंच पितो, जे बी काय मी जीवित आहो ते देवावरच मी जीवित आहो. भयानक राग आला त्याला. सांगितले ते सेवकाला, पकडा ह्याला, घेऊन जाऊन जंगलमध्ये सोडून या. माझ्यावर त्यांना विश्वास करत नाही, देवावर विश्वास आहे, करू दे ते देवावर विश्वास. सोडून या म्हटले जंगलात. आदेश आहे मालकांचा. घोर जंगलात त्याला सोडून. भटकत भटकत परेशान होऊन गेले ते लेकरू. ताण लागले भयानक, प्यासा, थकून गेले. आणि बेशुद्ध होऊन त्या ठिकाणी पडले. पडल्यानंतर काही वेळाच्या नंतर एक व्यक्ती त्या ठिकाणी तो आला. बुजुर्ग व्यक्ती होते, 70-80 उंमर. डोक्यावर हात फिरलं. एवढा सुंदर मुलगी एवढा जंगलात कसं येऊन पडली? पाणी आणलं, थोडं पाणी पाजविलं. त्यावेळेस थोडासा डोळ्या उघडून पाहिले. कोण आहात तुम्ही? मी या जंगलात वास करतो, इथं माझा झोपडी आहे.
अचानक मी इथं आलो होतो, तुला पाहिलं, तू कोण आहेस काय नाही. बोलायला येत नव्हतं, चलायला बी येत नव्हतं त्याला. थोडं फळं वगैरे आणून त्याला खाऊ घातलं. थोडा ऊर्जा आल्यानंतर त्याला झोपडीपर्यंत घेऊन गेला. तो सर्व गोष्टी विचारला. तो एवढा म्हटल्या कारणानं माझा वडील या अवस्था, माझा ही दशा माझ्या झालेली आहे, दिशाहीन झालो. परंतु तुम्हाला पाहिल्यानंतर एक दिशा मला सापडली. मला सांभाळा म्हटलं. सुंदर असं एक झोपडी होतं त्या ठिकाणी, त्या जंगलात. सांगितले, मी तर ध्यान धारणामध्ये बराच वर्षापासून या ठिकाणी मी वास करत आहे. कुठल्या प्रकारच्या मला अपेक्षा नाही, परंतु तुझं हे गंभीर अवस्था पाहून मला कसं तरी वाटते. परंतु जे माझा तपश्चर्याने या ठिकाणी जे मला मिळायला पाहिजे होतं, मी प्राप्त करून घेतले. अणिमा गरिमा प्राप्ती प्राकम्य, जे अष्ट अणिमादी सिद्धी आहे, अणिमादी सिद्धीला सुद्धा मी जवळ घेतलेले नाही आहे. तर प्रतिनित्य, प्रतिदिवस पहाटे 3 वाजता या ठिकाणी एक मोठा साप येते आणि ते सापाला 1 बकेट डेली मी दूध पाजितो. मोठा साप आहे, बराच वर्षाचा आहे. उद्यापासून तू काय कर, तुला किती दिवस सेवा करायचंय, 7 दिवस सेवा केल्यानंतर 7 प्रकारच्या व्यवस्था तुझा होते, तू व्यवस्था करून घे म्हटलं. ठीक आहे म्हटले. रात्री 3 वाजता शुचिरभूत होऊन पूजापाठ त्यांनी करत होते. कसंही दररोज प्रातःकाळी पूजा, ब्रह्ममुहूर्तावर उठली, पूजा सर्व करून 1 बकेट दूध बाटली भरून त्या ठिकाणी ठेवले. 3 वाजता तो भयानक मोठा नाग येऊन त्याच्या काम ते केलं आणि एक भारीचा हिरा सोडून गेले. ते हिरा लाईट पडल्यासारखं पडलं. ते हिरा अंधारामध्ये, नागमणी ठेवले. आजोबा सांगितले होते एक वस्तू ते देणार आहे, ते वस्तू काढून ठेवली. दुसरा दिवस दुसरा वस्तू, तिसरा दिवस तिसरा वस्तू, 7 दिवस 7 प्रकारच्या वस्तू त्या ठिकाणी ते नागदेवता ते देऊन गेले. तदनंतर एक राजा शिकारी खेळत त्या ठिकाणी तो आला, विजिट दिला. हे अपूर्व सौंदर्य पाहून राज लग्न झाला न होता युवा राजा या लेकराला पाहिल्यानंतर प्रसन्नतापूर्वक त्या गुरु महाराजांना विचारून, त्या साधूला विचारून, माझा इच्छा यांच्यावर झालेली आहे म्हटल्यानंतर दोघांच्या लग्न लावले. त्यांनी सांगितले माझ्याकडे एक 7 प्रकारचे वैभव आहे, ते वैभवानं त्यांनी म्हटलं मी या ठिकाणी भयानक भव्य मंदिर बांधविणार आहे, या ठिकाणी महादेवाचा सेवा करत राहणार आहे, परंतु माझ्यासाठी तुम्हाला सुद्धा या ठिकाणीच राहावं लागते, या ठिकाणी वैभव तुम्हाला निर्माण करावा लागते. मी पाहिजे असेल तर पहिला प्राधान्य मी काय देणार आहे, शंभूला देणार आहे.
आणि लौकिक जीवन जगण्यासाठी तुमच्यासाठी राहणार आहे म्हणले. पती आणि परमपती. एक पती ह्या लौकिक जीवन जगण्याकरता, दुसरा पती अलौकिक जीवनासाठी. अंतिम अवस्था ज्यावेळी आपला होणार आहे त्यावेळेला ते पती मला उचलून घेऊन जाण्यासाठी त्यांच्या अंतस्मरणे, अंतकाले शिवस्मरण होणे, नसे अभ्यास विणे. अंतकाल समयामध्ये तू साथ देत नाही, माझा खरा साथीदारी तो आहे, त्यांच्यावर माझा अटूट विश्वास. चंडादी सद्भक्त वधुनी पितरा पावल सत्वर मोक्ष. आई वडिलांचा काही विचार तो केला नाही, तसं मी सुद्धा आई वडिलांचा नाही, परंतु मला आधारासाठी तुला मी करून घेतो. परंतु माझा खरा आधार कोण आहे? विश्वनाथ आहे. विश्वनाथाचा प्रति माझा विश्वास आहे. तसं मान्य असेल तर तुझ्यासोबत मी व्यवहार करणार. तर एवढं भक्ती प्रिय असलेले व्यक्ती मिळणं किती कठीण आहे. म्हणून त्यांच्यासोबत राहू लागला आणि मोठं वैभव तू तयार केला. आणि इकडे सगळं बर्बाद होऊन गेले या वडिलांचं. अचानक भटकत 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 या जंगलापर्यंत येऊन पोहोचला आणि मुलीला ओळखला नाही, परंतु मुलगी मात्र वडिलाला ओळखले. सत्कार केले, अतिथी सत्कार नाही, पिताचा सत्कार. वैभव पाहिलं, काय वैभव आहे, किती सुंदर आहे. एवढा जंगलात कसं हे व्यवहार हे करत आहे, कसं निर्माण केला असेल. आपल्याला काय करायचं, थोडा आधार भेटला म्हणून तो गेला. 3 मुलीचं लग्न झालं होतं, ते निघून गेले होते. इकडचं त्यांचं बर्बादी. त्यावेळे आत घेऊन गेली. मृष्टान्न भोजन, 64 पदार्थ. एक पदार्थ नाही, कुर्टिकी करा, एक पदार्थ नाही, 64 प्रकारचे पदार्थ. त्याचं नाव सांगत बसलं तर मला बी येत नाही. हे कोणतं तरी लग्नाला गेल ते बिदरला, हे तिथं 54 प्रकारचे भोज होतं. 54. काय खावं की काय पिळावं. आईस्क्रीम बी आहे, जिलेबी बी आहे, बालुशाही बी आहे, लड्डू बी आहे, चपाती बी आहे, सजगुरीची रोटी बी आहे, ज्वारीचं रोटी आहे, वांग्याच्या भाजी आहे. आता किती म्हणून सांगू तुम्हाला. आता काय म्हणून खायचं तिथं. तसं पाहिलं, हे काय आहे माझ्या भाग्यामध्ये असं म्हणून सगळं वाढल्यानंतर शिवयोगिना संतृप्त्या तृप्त्या भवता शंकरः ततृप्त्या तन्मयं शं तृप्तिमेति चराचरं. श्लोक घेतलं. आता ज्यावेळे हात टाकला त्यावेळे हात पकडली बाई. कोणाचं खावलास, कोणाचं खावलास तू. त्यावेळे म्हणलं तुमचं. त्यावेळे त्याच्या लक्षात आलं, अरे माझच मुलगी आहे. ओळखला तो. त्यावेळे म्हटलं हात सोड म्हणले. त्यावेळे सोड. कोणाचं खावलेला? मी ईश्वराचं खावलेलं, तुझा खायला गेला म्हणून गप्पा गप्पा खायला सुरुवात केली. तेरा तुझको अर्पण. त्यावेळे त्याच्या लक्षात आला, ईश्वरा तुझ्याशिवाय गत्यंतर नाही. त्याप्रमाणे तुम्हा सगळ्यांचा विश्वास श्री शिवलिंगेश्वराच्या प्रती असल्यामुळं बघा आज तमलूरच्या संख्या कमी आहे, परंतु मलकापूरच्या संख्या जास्त आहे. भोशीहून आलेत आता, तेवढा लांबून ऐकायला. आता मी म्हटलं आत्ता चालू आपण म्हटले. बघा म्हणजे क्वचित व्यक्तींना, सगळ्यांना हे सापडत नाही. काय करील प्राणी कर्म बळीवंत, कर्म बलिष्ठ असल्यामुळं भेटू शकत नाही. त्याकरता तुम्ही भाग्यशाली आहात.
दररोज येऊन सेवा करण्याचा संधी या ठिकाणी प्राप्त होत आहे. आणि मलकापूर ह्याला गुलबर्गाला मी बोललो, लय खुश होऊन गेले आमचे मलकापूरचे लोक. हां, नांदाईचं गाव म्हणजे तमलूर, माहेरचं गाव म्हणजे मलकापूर म्हणलं आहे. एवढं त्यांनी आपल्यावर प्रेम ठेवलेले आहे, भक्ती ठेवलेले आहे, श्रद्धा ठेवलेले आहे. कुठल्या प्रकारच्या आपल्याला त्रास होता कामा नाही एवढा काळजी घेणारे गुरुमाऊलीच्या निष्ठा फार आहे. त्याकरता एका शोभा वाढविण्याचं काम या ठिकाणी करत आहे. मंडगीकर छान सुंदर गीत गायले या ठिकाणी, त्यांना चाल तुम्ही दिलात. तर सुंदर रीतीने अनिलजी कीर्तनाच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला उत्तम मार्गदर्शन केलेले आहे. तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे 15 तारीखला लिंगपूजा आहे, 16 तारीखला दीक्षा प्रोग्राम आहे, 17 तारीखला पल्लक्की उत्सव आहे. तर या कार्यक्रमाचा शोभा वाढविण्याकरता तुम्हा सर्वांचं उपस्थित लाभला असेल तर शोभा दिसू शकतो एवढा अपेक्षा व्यक्त करून भागंबागी जास्त आज बघा जवळजवळ 650 किलोमीटर फिरून आलो. आदिलाबाद डिस्ट्रिक्टला जाऊन तिथं 10 वाजता त्या ठिकाणी प्रोग्राम करून लग्न लावून एकदम नितांत निष्ठा बाळगणारा व्यक्ती. सगळं काम सोडावं लागते. ज्यांच्या प्रती आमचा निष्ठा प्रेम राहते त्यावेळेस सगळं काम बाजूला सारावं लागतं, त्या ठिकाणी धावून जावं लागतं. एवढा निष्ठा बाळगणारे बाबू आप्पा, त्यांच्या मुलीचं लग्नाचा कार्यक्रम असल्यामुळं करेक्ट टाईमला त्यांनी लग्न लावले. आणि तदनंतर आपल्या प्रती निष्ठा बाळगणारे प्रभू चव्हाणजी MLA साहेब प्रतिवर्षी 1 दिवसाचा कार्यक्रम 11 फेब्रुवारीला त्यांनी कार्यक्रम घेत असतात. त्यांच्याही कार्यक्रमाला जाऊन कर्नाटकमध्ये लिंगी बंती लमाण्या तांड्याला जाऊन त्याला आशीर्वाद देऊन तुमच्यापर्यंत 3:45 वाजता या ठिकाणी हजर राहिलो. तर एवढा पळापळी करावा लागते. सगळ्याचं प्रेम जिंकायचं असलं तर फुक्कट प्रेम मिळत नाही महाराज. हां, फुक्कट प्रेम मिळते का? मिळत नाही, करावं लागते. मिळते म्हणून सुद्धा करायचं नाही. तिथं त्यांनी प्रेम केले म्हणून आम्हाला तिथं धावून जावं लागला. हे पहिलं त्यांनी दिले, नंतर त्यांना भेटले. काही काही लोक म्हणतात पहिलं आम्हाला मिळावं नंतरही मी त्याला द्यावं. हे उलटा काम झालं. पहिला तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पहिले देत राहा, ऑटोमॅटिक भेटत राहते. त्याप्रमाणे भोशी या गावामध्ये जवळजवळ 2.25 तास कीर्तन केलं. एवढं पब्लिक. भोशीचे माय आहे की भोशीचे गेले? हां, बघा ऐकले की कीर्तन त्या दिवशी. हां, फुल पब्लिक पुरा गच्च भरून होते. प्रसादाचं कीर्तन होतं. काही लोक माझा मागे लागले ते कीर्तन करा महाराज, कीर्तन करा. त्याला 2 गोष्टी होलेले त्या लोकाला. महाराजाचं प्रवचन बी होते, महाराजाचं कीर्तन बी होते, दक्षिणामध्ये बी अर्धा भेटते. 2 in 1. लई विचार करणारे लोक आहेत बापरे. असो सुंदराचा सेवा त्या ठिकाणी लाभलं. असंच सेवा करण्याचा सद्बुद्धी गुरुमाऊलीचं कृपा आशीर्वाद तुम्हाला लाभो. आणि उर्वरित जो वेळ आहे त्या वेळाच्यामध्ये तुम्हा सर्वांचा आगमन अनिवार्य आहे. अडीअडचणी असलं तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी येऊन कार्यक्रमाच्या शोभा वाढवा आणि शोभा बी वाढवा आणि 2 गोष्टी बी ऐकून बी घ्या. 2 बी तुम्हाला लाभते. एवढा अपेक्षा व्यक्त करून 2 शब्द या ठिकाणी विराम करू. सांब जय नमः पार्वते हर 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 महाराज.